बहुगुणकारी एरंडेल तेल बघा किती फायदेशीर आहे। मित्रांनो, एरंड या वनस्पतीपासून आपल्याला फुले, साल, मुळी व लाकूड हे सर्व काही अत्यंत उपयुक्त वस्तू आपल्याला मिळतात। याशिवाय एरंडाचे कोळसेसुद्धा काही प्रमाणात मसाल्यात घालतात, कारण ही वनस्पती आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे आयुर्वेदात या एरंडेल तेलास अमृताची उपमा दिलेली आहे, कारण हे तेल अंगास लावल्यास किंवा पोटात गेल्यास आपले डोके व तळपायांना शांतता मिळते। तसेच या तेलाच्या दिव्याने सुद्धा डोळ्यांना थंडावा मिळतो। त्यामुळे या एरंडेल तेलाचा औषधी म्हणून खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। यामध्ये प्रामुख्याने डोळ्यांची तसेच मूळव्याध आणि खोकला, पोटदुखी यासारख्या अनेक समस्यांवर या तेलाचा वापर हा केला जातो। तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या तेलाच्या वापरामुळे आपल्याला कफ, वात आणि पित्त नियंत्रणात आणण्यास मदत होते। ही एक आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे अनेक औषधी बनवण्यासाठी देखील एरंडेल तेलाचा हा वापर केला जातो। तर मित्रांनो, चला जाणून घेऊया ही एरंडेल तेल आपण सेवन केले किंवा आपण अंगाला लावले किंवा त्याचा उपयोग आपण केला तर आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात। नंबर 1, सूज कमी करण्यासाठी एरंडेल तेलाचा उपयोग हा होऊ शकतो। मित्रांनो, जर अपघातामुळे किंवा पडल्यामुळे तुमच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाला सूज आली असेल तर त्या ठिकाणी एरंडेल तेलाने मालिश केल्यास सूज कमी होण्यास सुरुवात होते। तसेच एरंडेलच्या तेलामध्ये रिक्विनोलिक ॲसिड असल्यामुळे एका वाटीत हे एरंडेल तेल घेऊन थोडे गरम करून हलक्या हाताने सुजेच्या प्रभावित जागेवर मालिश केल्यास हातापायाची सूज ही कमी होऊ शकते। नंबर 2, दुखणे दूर करण्यासाठी सुद्धा एरंडेल तेल उपयोगात येऊ शकते। मित्रांनो, या आयुर्वेदिक एरंडेल तेल अवयवाची सूज कमी करण्यासोबतच शरीराच्या स्नायूमध्ये होणारे दुखीही कमी करण्यासाठी मदत करते। तुम्हाला जर गुडघेदुखी, मानदुखी किंवा कोपऱ्याच्या स्नायू दुखत असल्यास एरंडेल तेलात लसणाच्या 2 पाकळ्या टाकून त्याला गरम करून लावल्यास दुखणे हे कमी होऊ शकते। नंबर 3, तुम्हाला जर बद्धकोष्ठता असेल आणि पोट तुमचं साफ होत नसेल तर एरंडेल तेल हे तुमच्यासाठी उपयोगी येऊ शकते। मित्रांनो, आपल्यापैकी अनेक लोकांना पोटासंबंधित अनेक समस्या निर्माण झालेल्या असतात। त्यामध्ये पोट साफ न होणे, तसेच पोटात सतत दुखणे अशा सर्व प्रकारच्या पोटासंबंधित समस्या दूर करण्यासाठी तुम्ही दररोज रात्री झोपण्याआधी 1 चमचा एरंडेल तेल सेवन करावे। तुम्ही याचे सेवन दुधासोबतही करू शकता, कारण एरंडेल तेलामध्ये लेक्स्टिव्ह नावाचा घटकामुळे पोटांचे सर्व आजार हे बरे होऊ शकतात। नंबर 4, वजन कमी करण्यासाठी सुद्धा एरंडेल तेल आपल्यासाठी मदत करू शकते। मित्रांनो, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना लठ्ठपणाची समस्या वाढत आहे। त्यामुळे आपण या बहुगुणी एरंडेल तेलाचा उपयोग करून अनावश्यक चरबी आणि वजन कमी करू शकतो। त्यासाठी 2 ग्लास पाणी घेऊन ते गरम करून त्या पाण्यात आले टाकून त्याला उकळून ते पाणी एका भांड्यात गाळून त्यामध्ये ग्रीन टी आणि एरंडेल तेल टाकून हे पाणी दररोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी घेतल्यास आपले वजन हे कमी होऊ शकते। नंबर 5, सर्दी खोकल्यात एरंडेल तेलाचा उपयोग होऊ शकतो। एरंडेल तेल गरम करून त्याला आपल्या नाकावर आणि छातीवर लावल्यास आपले जर नाक गळत असेल तर ते पूर्णपणे बंद होते आणि सर्दी खोकल्यापासून आपली सुटका होते। नंबर 6, चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी एरंडेल तेल उपयोगात येऊ शकते। मित्रांनो, आपण जर चेहऱ्यावरील डाग किंवा मुरमाने त्रस्त असाल तर चेहऱ्यावर डाग आल्यावर 1 चमचा एरंडेल तेलात थोडासा खाण्याचा सोडा टाकावा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे। हे तेल लावल्याने चेहऱ्यावर असलेल्या मृत पेशी निघून जातात आणि वांग व काळे डाग हे फिकट होऊन जातात। नंबर 7, केसांसाठी एरंडेल तेलाचा उपयोग होऊ शकतो। मित्रांनो, केसांच्या आरोग्यासाठी एरंडाचे तेल खूप उपयोगी आहे, कारण यामधील रेसिनोलेइक ॲसिड बरोबर ओमेगा 6 आणि फॅटी ॲसिड या घटकामुळे आपल्या डोक्यातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते। त्यामुळे केसांची पौष्टिकता वाढते आणि केस वाढण्यासाठी आपल्याला मदत मिळते। तसेच मित्रांनो, आपल्या केसात जर कोंडा असेल तर एका वाटीत नारळाचे तेल, एरंडेल तेल मिक्स करून हे मिश्रण योग्य पद्धतीने केसांमध्ये लावल्यास केसांमधील कोंडा कमी होण्यास सुरुवात होतो। त्याचबरोबर केसांमधील आग किंवा खाज बंद होते। मित्रांनो, रात्री झोपण्याआधी आपण जर 10 ते 15 थेंब एरंडेल तेल बेंबीत टाकले तर आपली पोटदुखी आणि अपचनाची समस्याही दूर होऊ शकते। तर मित्रांनो, हे होते बहुगुणकारी एरंडेल तेलाचे फायदे। मित्रांनो, हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।